हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण बेंडिंग स्ट्रेसची थेरी स्टार्ट केली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आज काय काय बघायचं आहे, सेक्शन मॉड्युलस आणि बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम कसा ड्रॉ करायचा ते आपल्याला थोडक्यात आज बघायचं आहे. Section modulus, the ratio of moment of inertia about neutral axis to the distance y from neutral axis to the extreme layer of a section is known as the section modulus, or it is denoted by Z. It means ह्याच्यामध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये स्टडी केला होता सेक्शन मॉड्युलस. इट इज द रेशो ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया टू दी रेडियस ऑफ सर्कल और सेंट्रल डिस्टन्स. सेम तसाच फॉर्म्युला आहे ह्याच्यामध्ये. Z इज इक्वल टू I अपॉन Y मॅक्स. आपण त्याच्यामध्ये काय करतोय, सेक्शन मॉड्युलस is denoted by capital Z is equal to I upon Y max, where I is equal to moment of inertia and Y max is the distance between CG or neutral axis to the topmost layer of the section, that is rectangular section or circular section. Here is the mention that I is equal to INA means moment of inertia about neutral axis. IXX means moment of inertia about XX axis. Moment of inertia about neutral axis or XX axis passing through the centroid. And Y max means a distance from neutral axis to the extreme layer of the section. By using flexural formula, M upon I is equal to sigma upon Y max. M is equal to sigma upon Y max is into I. आता याच्यामध्ये आपण बघितलं I upon Y max म्हणजे आपण काय पुट केलेला आहे, Z पुट केलेला आहे. म्हणजेच काय, बेंडिंग मोमेंट M is equal to sigma into Z. हा एक इक्वेशन आपल्याला याच्यामध्ये मिळतो. नेक्स्ट, बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन और व्हेरिएशन डायग्राम. जसं आपण शियर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करत होतो, तसंच बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आपल्याला ड्रॉ करावी लागते. त्याच्यामध्ये काय काय दाखवावं लागतं, तर बेंडिंग स्ट्रेस त्याच्यामध्ये दोन टाईपचे असतात. कोणताही बीम आपण जर लोड अप्लाय केला, सिम्पली सपोर्टेड असू दे किंवा कॅन्टिलिव्हर असू दे, त्याच्यामध्ये दोन प्रकारचे स्ट्रेस येतात. एक येतो टेन्साईल आणि सेकंड येतो कॉम्प्रेसिव्ह. आपण ते पण मेन्शन केलं होतं. टॉपला जो आहे सिम्पली सपोर्टेड बीम घेतला, सिम्पली सपोर्टेड बीमच्या बॉटम मोस्ट लेअरला काय असतो, टेन्साईल, आणि टॉप मोस्ट लेअरला कॉम्प्रेसिव्ह येतो. जर तो आपण कॅन्टिलिव्हर बीम घेतला, कॅन्टिलिव्हर बीमच्या टॉपला येतो टेन्साईल आणि बॉटमला येतो कॉम्प्रेसिव्ह. हे दोन्ही कसे आहेत, वाईस वर्सा आहेत. ते जिथं फक्त मेन्शन केलेलं आहे. सिग्मा C इज इक्वल टू मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस इन कॉम्प्रेशन. C indicates for compression and T indicates for tension. Similarly, YC is equal to distance of extreme layer from neutral axis in the compression, and B is equal to width of rectangular section and D is equal to depth of rectangular section. हे झालं फक्त स्पेसिफिकेशन. तर ऍक्च्युअल ड्रॉ कसा करायचा ते आपण बघूया. आता सपोज मी रेक्टँग्युलर सेक्शन घेतलेला आहे, त्याची विड्थ आहे B आणि हाईट आहे किंवा डेप्थ आहे D. हा त्याचा न्यूट्रल ऍक्सिस असणार सेंटरला D/2 ला. हे D/2 ने हे ऍक्सिस मी ड्रॉ केलेला आहे. आणि मी तुम्हाला सुरुवातीला मेन्शन केलेला आहे, काय मेन्शन केलेलं आहे, न्यूट्रल ऍक्सिसला बेंडिंग स्ट्रेस टेन्साईल असू दे किंवा कॉम्प्रेसिव्ह असू दे, तो काय असतो, 0 असतो. आणि एक्स्ट्रीम लेअरला काय असतो, मॅक्सिमम असतो. म्हणजेच काय, हा जो मिडलचा जो पार्ट आहे, ह्याच्यामध्ये परत आपण दोन पार्ट घेतलेले आहेत, फॉर सिम्पली सपोर्टेड बीम आणि फॉर कॅन्टिलिव्हर बीम. इथं सेंटरला एक्झॅक्टली 0 आला पाहिजे. इथं दोन्ही ठिकाणी मी 0 शो केलेला आहे. हा फर्स्ट जो आहे सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये आपण जर लोड अप्लाय केला, युडीएल अप्लाय केला किंवा पॉइंट लोड अप्लाय केला, युडीएल अप्लाय केल्यानंतर पण आणि पॉइंट लोड अप्लाय केल्यानंतर पण आपल्याला बॉटमचा लेअर जो आहे तो टेन्साईल मध्ये येतो. म्हणून बॉटमला आपण इथं टेन्साईल दाखवलेला आहे. मॅक्सिमम टेन्साईल एंडला असणार आणि टॉपला, मॅक्सिमम टॉपला कॉम्प्रेशन असणार. हे पॉइंट्स आपल्याला मिळतात आणि 0 पासून ग्रॅज्युअली ते इन्क्रीज होतात, म्हणून इथं आपल्याला ट्रायंग्युलर शेप मिळतो. बॉटमला पण 0 पासून ते ग्रॅज्युअली इन्क्रीज होतात, म्हणून टेन्साईलचा पण एक रेक्टँग्युलर सेक्शन आपल्याला मिळतोय. सेम कॅन्टिलिव्हर बीमला जर आपण गेला, एक्झॅक्टली काय असतो, उलटा. कॅन्टिलिव्हर बीम मध्ये टॉपला काय असतो, टेन्साईल आणि बॉटमला काय असतो, कॉम्प्रेसिव्ह.
आणि मिडलला सेम 0. टॉपला टेन्साईल, बॉटमला कॉम्प्रेसिव्ह आणि मिडलला 0. सिग्मा टी मीन्स टेन्साईल स्ट्रेस आणि सिग्मा सी मीन्स कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. हेच सेम आपण सर्क्युलर सेक्शनला पण करू शकतोय. सेम आहे, याच्यामध्ये काहीही फरक तुम्हाला मिळत नाही आहे. दोन्ही डायग्राम आपल्याला सेम मिळतात. फक्त इथं आपण इथं घेत असताना हाईटचा हाफ घेतो, इथं डायमीटरचा हाफ घ्यावा लागेल d/2 yc आणि yt. सेम डायग्राम्स आपल्याला मिळतात. आता नेक्स्ट जो आहे, आपण शियर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण बघितलेला आहे. पण आपण त्याच्यामध्ये 4 डेरिव्हेशन स्टडी केलेले आहेत. कोणकोणते? सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग पॉइंट लोडेड सेंटर, सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग यूडीएल, कॅन्टिलिव्हर बीम carrying point load at its free end and cantilever beam carrying UDL its entire span. ह्याच्यामध्ये बेंडिंग मोमेंटचे 4 फॉर्म्युले आपण बघितले आहेत. ते फॉर्म्युले आपल्याला पाठच करावे लागतात, कारण का प्रॉब्लेम सोडवत असताना ते फॉर्म्युले फार महत्वाचे आहेत. ते जर तुम्ही फॉर्म्युले पाठ केला नाही, अडचण काही येत नाही. तुम्ही जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे त्याच्यामध्ये तुमचे स्टेप्स वाढतात. म्हणजेच काय, तुमचा हाफ पेज मध्ये प्रॉब्लेम संपणार असेल तर तुम्हाला ते जवळपास 1.5 पेजेस लागतात. कारण का जर तुम्हाला फॉर्म्युले पाठ नसतील तर नॉर्मल मेथडने आपल्याला पहिल्यांदा शियर फोर्स बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करून मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट फाइंड आउट करावा लागेल आणि ते केल्यानंतर मग बेंडिंग स्ट्रेस कडे आपण येतोय. जर तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला पाठ असेल तर डायरेक्टली बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला तुम्ही पुट करून डायरेक्टली तुम्ही बेंडिंग मोमेंटचा फॉर्म्युला पुट करून डायरेक्टली तुम्ही बेंडिंग स्ट्रेस कडे येऊ शकता. म्हणजेच काय, आपला शियर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करायचा आणि मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट फाइंड आउट करायचा, हा पॉइंट जो आहे तो त्याच्यामध्ये इलिमिनेट होतोय जर तुम्ही फॉर्म्युले पाठ केलात तर. मग आता त्याच्यामध्ये 4 फॉर्म्युले लागतात ते मी इथे तुम्हाला सांगतो. आता फर्स्ट आहे सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग पॉइंट लोडेड एट सेंटर. ह्याचा मॅक्सिमम बेंडिंग मोमेंटचा फॉर्म्युला आहे WL/4. W जो आहे तो पॉइंट लोड आहे, L जो आहे लेंथ ऑफ स्पॅन आहे, डिवायडेड बाय 4. हा सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग पॉइंट लोड हा फॉर्म्युला झाला. सेकंड, UDL साठी सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग UDL, ह्याचे आपण डेरिव्हेशन पण बघितलेले आहेत. UDL ला काय येतो WL²/8. W जो आहे काय असतो, वेट पर युनिट लेंथ आपण त्याच्यामध्ये म्हणतो. L जो आहे परत स्पॅन आहे, हे लक्षात ठेवा. सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग UDL ला WL²/8. नेक्स्ट आहे कॅन्टिलिव्हर बीम हॅव्हिंग पॉइंट लोड ऍट इट्स फ्री एंड ला काय येईल W×L. W परत काय पॉइंट लोड आहे, L इज डिस्टन्स. आणि UDL ला कॅन्टिलिव्हर बीमचा काय येतो WL²/2. W म्हणजे परत युनिट पर वेट पर युनिट लेंथ आणि L मीन्स लेंथ ऑफ स्पॅन. हे 4 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. आता आपण नेक्स्ट लेक्चरला डिटेल मध्ये काय करूया, ह्याच्यावरती प्रॉब्लेम्स जे आहेत ते स्टार्ट करूया. थँक्यू.